एक महत्वाची बातमी, आमदार रोहित पवार डीजीसीए विरोधात पोलिसात गुन्हा नोंदवणार आहेत। बीएसआर कंपनीवर कारवाईला उशीर केल्यानं आता गुन्हा दाखल केला जाणार आहे। आमदार रोहित पवार हे आता गुन्हा दाखल करणार आहेत। डीजीसीएच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकामध्ये ते गुन्हा दाखल करतील। विमान अपघात प्रकरणामध्ये बीएसआर कंपनीवर तात्काळ कारवाई करणं अपेक्षित असताना कारवाईला उशीर केला आणि कंपनीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना कारवाई केली नाही, त्यामुळे गुन्हा दाखल करणार आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी अक्षय मंकनी यांच्याकडून घेऊयात। अक्षय, आपण पाहतोय रोहित पवार सातत्याने या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालून आहेत आणि आता ते थेट डीजीसीए विरोधात गुन्हा नोंदवणार आहेत। नक्कीच सेजल, आपण पाहिलं तर काल डीजीसीएने बीएसआर कंपनीच्या लेअर जेट विमानांवरती 4 विमानांवरती 4 मॉडेलच्या विमानांवरती बंदी घातलेली होती। खरं तर सातत्यानं रोहित पवार, अजित पवार सगळ्या विमान अपघाताच्या संदर्भात हा अपघात आहे की घातपात आहे या सगळ्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि एकापाठोपाठ एक पुरावे जे आहेत ते त्यांच्या पत्रकार परिषदेमधून समोर ते आणताना पाहायला मिळत आहेत। आणि डीजीसीएकडे किंवा हवाई उड्डाण मंत्र्यांकडे त्यांनी मागणी केली की बीएसआर वरती बंदी घालावी, बीएसआरच्या मालकांवरती गुन्हा नोंद करण्याच्या संदर्भात मागणी केली होती, परंतु तशी कोणतीच मागणी ही पूर्ण होत नसल्यामुळे आता स्वतः रोहित पवार जे आहेत ते दुपारी 1 वाजता डीजीसीएच्या विरोधातच गुन्हा नोंद करण्याकरता मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला जाणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळत आहे। खरं तर बीएसआर कंपनीने यापूर्वी देखील अनेक नियमांचा अगदीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी।